देश की पावर, महिला शक्ति जिंदाबाद, गुलाब जासवाल सर जी जिंदाबाद, अनिता मैम, जिंदाबाद, श्री बजरंगदास गुरु जी जिंदाबाद, नरेंद्र मोदी जी जिंदाबाद, मानवकर सर जिंदाबाद, लक्ष्मी मॅम. जिंदाबाद. माझे पूर्ण नाव खुनेंद्र सूर्यकांत नाईक, पंचायत अध्यक्ष कुंडटोला बारावाडी, तहसील अर्जुनपूर, जिल्हा गोंदिया. महिला शक्ती ही योजना एक सेंट्रल गव्हर्नमेंटने लाभलेली संस्था आहे. या संस्थेमुळे महिलांना 6 योजनेचा लाभ मिळत आहे. तसेच किन्नर, घटस्फोट आणि विकलांग यांना पण योजनेमार्फत त्यांना पण योजना लागलेल्या आहेत. तर यामध्ये 6 योजना विधवा महिलांना लागू झालेल्या आहेत. तर पहिली योजना आहे विधवा आजीवन पेन्शन. विधवा महिलांना मरेपर्यंत या योजनेमार्फत सुरुवातीला 500 रुपये, त्यानंतर 1000 रुपये, टप्प्याटप्प्याने मग 1500 आणि त्यानंतर 2000 रुपये असे लागू होणार आहे. जर त्यांच्या नावावर लाईट बिल असेल तर लाईट बिल पण फ्री करून देण्याची हमी महिला शक्ती या योजनेने घेतलेली आहे. तसेच नळाचे बिल पण त्यांच्या नावावर असेल तर ते पण फ्री केलं जाईल. त्यांना येण्या जाण्यासाठी कष्ट होते आणि त्यांना बसची सुविधा पण आणि तसेच रेल्वेची सुविधा, तिकीट काढण्यासाठी कधी कधी पैसे न राहत, पण इमर्जन्सी मध्ये त्यांना जाण्यासाठी आपल्या महिला शक्तीने ही उपाययोजना केलेली आहे. त्यांना पास किंवा आय कार्ड बनवून देण्याची हमी पण महिला शक्ती या योजनेने घेतली आहे. त्यांच्या मुलाबाळ शिक्षणासाठी त्यांना त्यांच्यापाशी पैसे राहत नाही, त्यासाठी त्यांच्या मुलांना 5 ते 22 वर्षापर्यंतची हमी महिला शक्ती या योजनेने घेतलेली आहे. काही विधवा महिलांना राहण्यासाठी घर नाही, ते कुठे किरायाने राहतात किंवा कोणा रिश्तेदारांमध्ये राहतात, तर त्यांना घर बांधून देण्याची हमी पण महिला शक्ती या योजनेने घेतली आहे. आजपर्यंत महिलाचा विचार केलं तर कुठं गावामध्ये 150 रुपये रोजी म्हणून काम करत आहेत. त्यांना खूप कष्ट करून नाही का आपल्या मुलांना शिक्षण तसेच घर पण चालवावं लागते. आज जर विचार केलं तर पुरुषाला 250 रुपये आणि महिलाला 150 रुपये असं लागू आहे. तर ती पण आपल्याला महिनाभर किंवा वर्षभर पुरत नाही, तर ती 15 दिवस ते 20 दिवस असंच चालते. त्यामुळे विधवा महिलांना खूप काही कष्ट करून घर चालवावं लागते. आपल्या मुलांना शिक्षण कसं करायचं त्यांचं पण, आणि तसंच येण्या जाण्यासाठी कुठे सुविधा नाही, त्यामुळे त्यांना खूप कष्ट करून त्यांच्या गरीब परिस्थितीला कोणी बघत नाही, समाजामध्ये त्यांना मान सन्मान पण मिळत नाही, त्यांना खूप कष्ट करावं लागते. ही आपल्या जायस्वाल सरांनी बघितलं आणि तुमच्यासाठी त्यांनी शासनापर्यंत धावपळ केली आणि खूप कष्ट करून ही योजना आपल्या महिलांना मिळावं यासाठी नाही का खूप कष्ट करून त्यांनी ही योजना आपल्या महिलांपर्यंत पोहोचवली. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना यावी म्हणून भांडारकर सर मुंबईला जाऊन ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन आले. तर पहिलं ऑफिस 10 डिसेंबर 2023 ला भक्तीमेंट इथं ओपन झाले आणि आज 6वं ऑफिस ओपनिंग तसंच विधवा पेन्शनचा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्यांनी खूप खूप धन्यवाद करते सरांचं, तसंच जायस्वाल सरांचे पण धन्यवाद करते, अनिता मॅमचे पण धन्यवाद करते की त्यांनी योजना पुरवली नसती तर आपल्या विधवा महिलांना आरक्षणाची संधी मिळाली नसती. एवढं बोलून मी आपल्या 2 शब्दांना इथेच पाठिंबा देते. हरण महादेव, हरण महादेव, हरण महादेव. महिला शक्ती जिंदाबाद, देश की पावर, महिला शक्ती, देश की जान, महिला शक्ती.